ज्यांना सगळे प्रेमाने YouTube वाला सॅम म्हणतात त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या। आता मी आलो आहे शिट्टी वाजली रे या शो मध्ये। व्हॅनिटी मधून एंटर केल्यानंतर एक क्यूट सा सेटअप आहे। दादा रात के 12 तो बजेंगे आज शूट पे ना। इज्जतीचा भाजीपाला मार्केटचा तुम्हाला पटकन क्विक टूर देतो पटकन। रेसिपी आज काय पदार्थ बनवायचे ते नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चटपटीत आणि खतरनाक ब्लॉग मध्ये। आजचा ब्लॉग खरंच चटपटीत, खतरनाक, धमाकेदार, धुवाधार जे तुम्हाला बोलायचं तो होणार आहे। मी स्टुडिओ मधूनच करणार होतो ब्लॉग, पण म्हटलं की यार ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत तिकडून का नाही सुरुवात करायची। तर आता मी आलो आहे शिट्टी वाजली रे या शो मध्ये सेट वरती। बेसिकली स्टार प्रवाहावरती तो शो येतो आणि एकदम जबरदस्त आहे। सो त्याने आज आपल्याला इन्व्हाइट केलं आहे ऍज अ शेफ गेस्ट म्हणून। तर खूप जास्त धमाल येणार आहे, त्याच्यामुळे मी विचार केला की लेट्स मेक अ ब्लॉग अँड कीप यू गाइज अलॉंग विथ मी। तर शूट कसं होणार आहे, बाकी सर्व गोष्टी हा ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बाकीच्या पुढच्या गोष्टी मी तुम्हाला जसं जसं होतील तशा मी तुम्हाला शेअर करेन। तर चला मंडळी। तर मंडळी व्हॅनिटी मध्ये तर आता आपण आलोय, तर मी विचार केला की तुम्हाला एक छोटीशी क्यूटशी पटकन टूर देऊया। व्हॅनिटी मधून एंटर केल्यानंतर एक क्यूट सा सेटअप आहे। सगळ्यात पहिलं मला सांगायचं इतकी क्यूट व्हॅनिटी आहे, कलर्स अँड सगळं एकदम मस्त थीम वरती आहे। तर इथे हा एरिया जिथे आम्ही सामान वगैरे ठेवू। त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे जिथे आपला मेन बिझनेस होतो ऑफकोर्स वॉशरूम, तो देखील क्यूट आहे। अँड अगेन कॅमेरामॅनला जस्ट आवडले फ्रेम, त्याच्यामुळे तिने इथे झूम शॉट घेतलेला आहे केतकीने। आय नो इट्स TMI बट स्टील तिला वॉशरूम मधली फ्रेम आवडले म्हणून ती खूप चांगल्या प्रकारे घेते। हॅट्स ऑफ। चला, रग पण चांगला आहे। आपण येऊयात सगळ्यात मेन एरिया जिथे सगळं बिझनेस होणार आहे, मेन मेकअप वगैरे। सो चेअर पण खूप भारी आहे, होल मिरर थिंग, ठीक आहे। अँड देन अगेन क्यूट सा सेटअप वरती शूट करून थकल्यानंतर मस्त आराम करायला आहे जागा। केतकी मला असिस्ट करणार आहे सर्व गोष्टींमध्ये। से केतकी हाय। याची इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की चेक करा, अमेझिंग आहे आणि तिचं काम पण खूप भारी आहे। चला मंडळी, हा जे आउटफिट डिसाईड झाले ते आता पटकन मी देईन, त्याच्यासोबत शेफ कोड पण सांगितलाय। सो पटापट म्हणलं की पसारा करण्या अगोदर तुम्हाला क्यूटशी टूर द्यावी, खूप मस्त आहे। तर मंडळी मेकअप दादा आलेले आहेत। मंडळी अजून आउटफिट आपला डिसाईड नाही झालाय की शेफ कोड घालायचा आहे की रेग्युलर वाला जो आम्ही आउटफिट डिसाईड केलाय तो मे बी आता साक्षी येऊन आपल्याला सांगेल। डिजिटल बाईट्स त्यासाठी पूर्ण लुक करून घे। पूर्ण लुक मग कुठला शेफ कोड की नाही, आपले जे सिलेक्ट केलेत ना ते घाल, ठीक आहे चालेल ते घाल। मग शेफ कोडचं जर सांगितलं तर मग सांग। पण आवडत जास्त मेहनत करून घेतले तर त्याच्यामध्ये आउटफिट तर घातलाच पाहिजे। हा आउटफिटच मी शेफ कोडचं मी त्यांना सांगणार आहे नको करू, ते बोलले की ठेवून दे, बघू आपण मग जेव्हा काय असेल ना तर आपण काय बघू घेऊ काय तो डिसिजन, पण आपण आउटफिट वरच ठेवू, बघू काय म्हणतायत। पण ते सगळे कटवट ते सगळे शॉर्ट्स असतात की तू कधी शेफ कोड मग परत तू कधी तो लुक करणार, तुझा जो नॉर्मल आहे, मग ते सगळं व्यवस्थित नाही बसणार एडिट वरच्या वेळी। तर मंडळी प्लॅन चेंज झालाय। अगोदर आम्ही ज्या आउटफिट मध्ये होतो त्या असं विचारलं की त्याच्यामध्ये बाईट्स वगैरे करायचे असतील तर त्या करू आपण डिजिटल वाल्या। पण आता पटकन मी आता जो आमचा ऍक्च्युअल आउटफिट आहे त्याच्यामध्ये हा पूर्ण नाहीये, जस्ट मी आता घातला जेणेकरून माझे जे बाकीचे लुक्स करताना ते टी शर्टमुळे खराब नको व्हायला। तर आता पटापट आपण ते लुक्स क्रिएट करूयात आणि मग पुढे बघूयात काय आपल्यासाठी वाढलंय ते। कुछ डिफरेंट भी अच्छा लग रहा है फेस पर। हाँ अच्छा नाइस। कितके ओके
परफेक्ट। ये अभी ऐसा दिख रहा है पर कैमरे में बहुत खतरनाक दिखता है। कैमरा में चांगलं दिसतंय। फ्रॉम द शूट आप यही सुनोगे मेरे मुंह से, खतरनाक खतरनाक वर्ड। काय म्हणतात त्याला, तुमचे काउंटडाऊन्स घेणार आहोत, आपण स्टार प्रवाहच्या इंस्टाग्राम हँडलवरती पोस्ट करणार आहोत। आता आपण जस्ट बेसिकली वरती बघायला गेलो होतो। आता ऑलरेडी एपिसोड सुरू होता तिकडे शूट करायचा। जस्ट मी बघितलं की काय कसं गोष्टी आहेत ते करून आणि आउटफिटमध्ये रेडी झालोय। जस्ट आता आपण सोशल मीडियाला ब्रीफिंग द्यायचे, सोशल मीडियाला काही बाईट्स द्यायच्यात त्या घेऊयात आणि तो पण ते आता सोशल मीडिया टीम येईल आपल्याला व्हॅनिटीमध्ये भेटायला, मग आपण त्याच्या ज्या बाईट्स आहेत त्या आपण देऊ। हा माईक आपण दुसरीकडे लावू शकतो वगैरे। मच बेटर। नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी। आज एका खतरनाक अशा शो मध्ये आपण आलेलो आहे। त्याचं नाव माहिती काय? शिट्टी वाजली रे। घराघरामध्ये पोहोचलेला शो आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे। अरे मंडळी, वाट कशी बघताय? फक्त 5 दिवस राहिलेत शिट्टी वाजली रे ह्या शो साठी। पाहायला विसरू नका रात्री 9 वाजता स्टार प्रवाहावरती। थँक्यू। थँक्यू सो मच। मंडळी सॉरी, सगळ्यात पहिले तर व्लॉग नाही केला लंच करताना, गप्पा चालू होत्या आमच्या। तर लंच झालाय, मेडिसिन खातोय पटकन आणि रेडी होणार आहे आता बाकीचं जे आहे ते, कारण की आता वरती शॉर्ट लागलाय, मला पटकन जायचंय। मेडिसिन खातो आणि डिरेक्टली मी तुम्हाला बाहेर जाऊनच भेटतो, ठीक आहे? हाय का नाही? आरा खतरनाक। माझा फेवरेट, मी तुम्हाला पटकन आपला जो आहे, काय नाव याचं, इज्जतीचा भाजीपाला मार्केटचा तुम्हाला पटकन क्विक टूर देतो। पटकन या पटकन या पटकन या। सगळ्यात माझा फेवरेट म्हणजे केळीचं पान, मला प्रेझेंटेशनसाठी अतिशय आवडतं। देन भाजी 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 आणि माझं आवडतं ते म्हणजे माटा वरवंटा आणि पितळची भांडी। आधी उघड 5 सेकंद, तू 5 काउंट देईल। म्हणजे 5 काउंट झाले की झाकून टाक। ओके, हा म्हणजे त्यांना जास्त वेळ बघून द्यायचं नाही, जेवढा वेळ आम्ही सांगेल तेवढं। हा, आणि त्याच्यानंतर पुढे मग ते लोक आतमध्ये जाऊन पॅन्ट्रीमध्ये जाऊन ते साहित्य घेऊन येतील, मग तुझं वेलकम होईल, मग तुझ्याविषयी गप्पा आपण जनरल मारू की तुझी गाजलेली रेसिपी कुठली, हे सगळं एपिसोडमध्ये स्प्रेड आउट होतं। तुला रेसिपी आज काय पदार्थ बनवायचे ते विचारतो। आपण इथे उभं राहायचंय, आपण तिथे उभं राहायचंय। आता काय कुठं राहिला मी नवी मुंबईलाच बेस द्या, पण तिकडची ओढ थोडी करून घे। मला आवडतं त्याला गाव, भरपूर आवडतं। मला कामामुळे गेलं तर 1 दिवस 2 दिवस, एक दोन दिवस येत राहिले, म्हणजे एक कनेक्ट राहतो गाववाल्यांची। गाव मजा येते, गावात राहणीमान सिटीमध्ये काय त्याला प्रत्येक व्यस्त आहे ना, प्रेमळ पण असला पाहिजे। हा, कारण बऱ्यापैकी तिकडची कामाची पद्धत वेगळी आहे आणि तिकडच्या लोकांना एकमेकांबद्दल रिस्पेक्ट आहे, वेळ देतात ते।
रेसिपी तर ना नारळासारख्या आहेत, बाहेरून असे दिसताना असेल की अरे काय आहे, पण आतून ते इतकं मऊ आणि एकदम प्रेमळ आहेत. लाईक आमचं जेवढं कॉन्व्हर्सेशन झालं खरंच बरं वाटलं, भारी वाटलं दादांना भेटून. इन्फ्लुएन्सर आमच्याकडे आलाय. युट्यूब वाला सॅम म्हणतात, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अहो मंडळी, हे पदार्थ बघितले. खरं सांगायला गेलं मंडळी की जो हा ब्लॉगचा आउट्रो आहे मी कधी करतोय माहितीये, दिवसांनी नाही खूप महिन्यानंतर करतोय मंडळी. आणि तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला हसायला होईल, पण ठीक आहे तो टॉपिक आपण वेगळे ठेवूयात, कारण की इम्पॉर्टंट टॉपिक तो म्हणजे शिट्टी वाजली रे, जो मी स्टार प्रवाहासाठी शो केला होता आणि तो कसा झाला, त्याचं शूटिंग कसं झालं वगैरे वगैरे वगैरे. खरं सांगायला गेलं तर तो दिवस म्हणजे खूप खूप भारी होता आणि शो पूर्ण तो दिवसाचा जो एक्सपिरियन्स होता तो एकदम खतरनाक होता. खूप मजा आली, धमाल आली, शिकायला मिळालं आणि म्हणजे खूप भारी वाटलं की यार आपण जे काम करतो त्याला बोलतो ना लाईक पावती मिळते. आणि ह्या सर्व गोष्टी पॉसिबल होतात बिकॉज ऑफ तुमच्यामुळे, कारण की तुम्ही माझ्या कामाला, माझ्या कॉन्टेंटला, माझ्या रेसिपीजला इतका प्रतिसाद देता, इतकं प्रेम देता, त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. खूप 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 आभारी आहे. त्याचसोबत स्टार प्रवाहाने माझ्यावरती विश्वास ठेवून मला इन्व्हाइट केलं शोसाठी, त्यासाठी खरंच त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. तुमचा आशीर्वाद, तुमचा सपोर्ट आणि प्रेम असंच राहू द्यात. मी नक्कीच तुम्हाला अजून 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 चांगल्यातल्या चांगला कॉन्टेंट आणि रेसिपीज देण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, फॅमिली सोबत सगळ्यांना शेअर करा बेसिकली, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी कोणताही रेसिपी टाकला, कोणताही ब्लॉग टाकला ना तुम्ही मिस नाही करणार. आणि हो, अजून ब्लॉग्स हवे असतील तर प्लीज पटापट कॉमेंट करा आणि हा ब्लॉगला देखील भरभरून सपोर्ट करा. मला माहिती तुम्ही करणार आहात, कारण की सॅमची मंडळी एकदम कडक आहे मंडळी. तर चला मंडळी, भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चमचमीत खा, झणझणीत राहा, आपले व्हिडिओज बघत राहा. पुढच्या भेटीपर्यंत राम राम.